सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वांनी डोळे बंद करून बसायचं आहे आणि या प्रातःप्रहरी परमेश्वरी श्री चक्रधर स्वामीजी सकळ जीवांचं चिंतन करत असतात आणि या चिंतनाच्या माध्यमातून सकळ जीवांच्या निक्याचं चिंतन जे आहे हे अनादी काळापासून आपण म्हटलं तर अनंत सृष्टीपासून परमेश्वराचं सुरू आहे आणि या अवसरकाळीच आपण प्रायश्चित्त विधी जो संपन्न करणार आहोत। आपल्याकडून कळत न कळत या पूर्ण निरूपणाच्या कार्यकाळामध्ये जे काही दोष घडले असतील, कळत न कळत कुणाचे मन दुखवले असतील, कुणाला आपण काही मन दुखेल असं काही बोललो असेल तर त्याविषयी देवाकडे आपल्याला प्रायश्चित्त करायचं आहे, दुःख व्यक्त करायचं आहे। हे जे काही बोलल्या जाईल ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे। आपण काय बोलतो आहोत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। कुठल्या दोषाविषयी देवाकडे आपण प्रार्थना करतो आहोत, क्षमा याचना करतो आहोत, तो दोष आपल्या हृदयापर्यंत पोहोचून डोळ्यांच्या माध्यमातून अश्रुरूपाने तो डोळ्यांमध्ये उभा राहायला पाहिजे। इत्यादी ओलेनी गुन्हे प्रायश्चित्त होणं आवश्यक आहे। डोळ्याच्या कडा जर का नाही पाणवल्या तर ते प्रायश्चित्त आपल्या हृदयापर्यंत आणि परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून दुःखपूर्वक परमेश्वराला प्रार्थना आपल्याला करायची आहे। 5 दंडवतांचं प्रायश्चित्त आहे। आपण हे प्रायश्चित्त बसूनच करणार आहोत आणि नंतर प्रायश्चित्त विधी संपन्न झाल्यानंतर 5 दंडवते आपण घालणार आहोत। तर पहिला दंडवत परमेश्वराचे जे ज्ञानी आहेत, प्रेमी आहेत, यांना तो दंडवत आपण घालत आहोत। कारण की स्वामी श्री चक्रधर महाराज सरळ आपली विनंती आपण जर का त्यांच्यापुढे मांडली तर ते ऐकतील नाही ऐकतील, म्हणून आपण कुणाच्या तरी माध्यमातून देवापर्यंत ती विनंती पोहोचवणार आहोत। तर पहिला दंडवत आपला तो राहील, मी म्हणेल माझ्या मागे, एका सुरामध्ये आपण ते बोलायचं आहे। जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा, औसाच्या जगन्नाथा, बाईसांच्या बाबा, आपण दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू असून परमेश्वरा आपण अनंत सृष्टी मज दिनाला, शौचाला, असमर्थ या जीवाला आपले ज्ञान देऊन समर्थ करण्याचा प्रयत्न केला, अधिकारी केले, परंतु मी माझ्या अनंत दोषांमुळे आपल्या कृपाळूपणाचे कार्य न जाणून दुर्लक्ष करून सदैव परमेश्वराला दुखवीत आलो आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराज तथा पंचावतार परमेश्वर माझ्यावर उदास असून हे परमेश्वराचे सर्वही ईश्वरपरायण, वेदवंत, बोधवंत, ज्ञानी अनुसरलेले परमार्गाला अधिकरण म्हणून लाभलेले सर्वही परमेश्वराच्या प्रसन्नतेला तथा प्रवृत्तीला उपयोगी जाणारे सर्वही ईश्वर साधक आपण परमेश्वराला
स्वामींना माझ्यासाठी विनंती करावी. माझ्याकडून अनंत काळापासून तथा या निरूपणाच्या कार्यकाळामध्ये देखील विधीकरिता अविधी झाला. अनेकांचे मन दुखविले गेले तथा मन दुखविण्याला न कळतपणे निमित्त झालो. अशा पद्धतीने विधीकरिता अविधी परिहरे असे असून देखील माझ्या अकुशलतेमुळे अनेक जण दुखविले असतील तरी तेने करून परमेश्वर माझ्यावर अजून नाराज झाले आणि म्हणून आज हे प्रायश्चित्त कदाचित स्वामी स्वीकारणार नाहीत, ऐकणार नाहीत आणि म्हणून आपण सर्वही परमेश्वराचे साधक हो. आपणास विनंती आहे तसेच अनुसरलेले तथा पुनःसंबंधी जन्मून परमेश्वराच्या भेटीला योग्य झालेले पुनःसंबंधीय शाब्द ज्ञानीय तथा अप्रोक्ष ज्ञानीय, सामान्य ज्ञानीय, विशेष ज्ञानीय आपण सर्वही या क्षणाला माझ्या या प्रायश्चिताला ऐकत असाल व माझ्या या विनंतीचा आपण या ठिकाणी परमेश्वरापर्यंत ती विनंती पोहोचविण्यासाठी निश्चितच मला मदतगार व्हा. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून स्वामी श्री चक्रधर महाराजांना विनवावे, प्रार्थावे व माझ्याकडून घडलेल्या दोषांविषयी मला योग्य ते शिक्षापन देऊन योग्य तो विधी घडवून माझ्या या दोषाचे, पापाचे, अयोग्यतेचे, अनधिकाराचे, खंतीचे क्षालन व्हावे यासाठी स्वामींनी प्रसन्नतेने मला हे सर्वही प्रायश्चिताचे, अनुतापाचे विधी घडवून मला या दोषांपासनं मुक्त करावे. म्हणून आपण सर्वही परमेश्वर साधक देवाला विनंती करावी. माझी विनंती स्वामी ऐकणार नाहीत, कारण मी अनंत सृष्टी, अनंत जन्मी देवाला दुखविलेले आहे, खंती आणलेली आहे. अयोग्यतेचे, अनधिकाराचे कर्म करून मी देवाच्या प्रवृत्तीचा भंग केला, जेणेकरून स्वामी माझे मुखही पाहणार नाहीत. अशा प्रकारची जोड मी करून ठेवली आणि म्हणून मला परमेश्वर आपल्या पदरातही घेणार नाही. परंतु आपण सर्वांनी ईश्वरपरायण साधकांनी परमेश्वराच्या प्रसन्नतेला
प्रवृत्तीला पात्र झालेले आपण सर्वही परमेश्वर साधक ज्ञानीय भक्त आपण जर का प्रार्थना केली तर स्वामी तुमची विनंती स्वीकारते वसो प्रसंगी सर्वही भटोवास मुख्य करून सर्वांनी केलेली विनंती आपण देवाने मान्य केली। तसेच श्राद्ध भोजन गृही अपराधे बाईसांनी भटोबास नाथोबास यांच्याविषयी केलेली विनंती देवाने स्वीकार केली व त्यांना योग्य ते शिक्षापन करून विधी घडवून निरूपण करून त्यांचा दोष क्षाळन केला। तैसे आपणही देवाला विनंती करून प्रार्थना करून विनंती केल्यास स्वामी श्री चक्रधर महाराज माझ्याविषयीची आपण केलेली विनंती स्वीकारतील अशी मला पूर्ण खात्री आहे। म्हणून मायपणा करून आपण सर्वांनी माझ्याविषयी देवासी विनवावे प्रार्थावे अशी आपल्याला नम्र विनंती। दंडवत। दुसरा दंडवत विकार दोषांविषयी आपण घेत आहोत। जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा। आपण अनंत सृष्टी अनंत जन्मी मज दिनाला ज्ञानाचे दातृत्व केले। प्रेमोपायासारखे विधी मज दिनासाठी उपस्थित करून मला मडविण्याचा प्रयत्न आपण केलेला असून तरी देखील मी आपल्या कुठल्याच सान्याथोर प्रवृत्तीला पात्र ठरलो नाही। उलट मी आपल्या ठिकाणी ऊर्ध्वविकार रूपी आवडी न वाढविता जीव देवता प्रपंच यांच्या ठाई अनाठाई आवडी वाढवून त्यांच्याच क्षणभंगूर अनित्य सुखामध्ये रममान झालो आणि त्यांच्याच भल्यासाठी स्वतःचे अनहित करून बसलो। हे परमेश्वरा, मी प्रपंचासंबंधित जीवा देवतेच्या संबंधित सर्व कार्यांसाठी उत्साहाने आनंदाने तथा आवडीने उपस्थित राहिलो। उपस्थित राहण्याचा आवर्जून प्रयत्न केला व त्याविषयी अधिक आसक्ती मनामध्ये बाळगत गेलो। प्रापंचिक सर्व कार्यांविषयी माझ्या मनामध्ये अनाठाई अनावश्यक भरपूर मोठ्या प्रमाणात आनंद आवडी माझ्यामध्ये नेहमीच असते।
तसेच देवताजनित, विकल्पजनित तथा आपण विहित न केलेल्या अनेक दोषांविषयी तथा अविधी करण्याविषयी मी विशेष आवडी राखून ती क्रिया आनंदाने करीत असतो. अशा पद्धतीने माझे अनंत जन्म याच आवडीमुळे, आधविकारामुळे वाया गेले व आपल्यापर्यंत माझे समर्पण कधी पोचलेच नाही. आपल्या ठायी क्रिया करीत असताना देखील मी आधविकाराचा हेतू ठेवूनच सहेतुकच क्रिया केल्यामुळे तथा जीवा प्रपंचासाठीच आपले भक्तिरूपी साधन स्वीकारून त्याचा निर्हेतुकपणे स्वीकार न करता सहेतुकासाठी आपले भजन पूजन केले, जेणेकरून माझी सर्व क्रिया जीवा प्रपंचाच्या उपयोगी लागली, परंतु मला मोक्ष व्हावा अशा प्रकारचा कुठलाच विधी, निर्हेतुक विधी मी केला नाही. हे परमेश्वरा, माझी आवडी नेहमीच प्रापंचिक तथा अशाश्वत नात्यांसाठीच उपयोगी गेली. मी माझ्या अनेक नातलग ओळखीचे यांच्यासाठी अनाठायी उपस्थित राहून त्यामध्येच रममान झालो. या व्यतिरिक्त आपले ईश्वरपरायण साधक, स्मरणनिष्ठ, ज्ञानीय, चर्यावंत, सेवादास्य राखून असणारे आदी साधकांची कधीच आवडीपूर्वक भेट घेतली नाही. घेतली जरी तरी त्यामध्ये माझी आवड कुठेतरी न्यून असते आणि म्हणूनच विधीकरिता विधी स्फुरून आपल्यापर्यंत मी पोहोचावं अशा प्रकारची आवडी ईश्वर साधकांच्या भेटीमध्ये मी कधी घेतली नाही. जेणेकरून आपल्या भेटीची प्रतिकारणता वाढलीच नाही व आपली भेट उत्तरोत्तर वाढतच आहे. जेणेकरून मी अनावडीपूर्वक ईश्वर साधनाचा उपयोग घेतला. आपण सांगितलेले अनेक विधी, नामस्मरण, सेवादास्य, वचन पाठांतर, लीळा वाचन याविषयी विशेष आवडी दाखविली नाही, अनुताप केला नाही, अप्राप्ती भावली नाही. याऐवजी अशाश्वत आणि नाशिवंत, अनित्य अशा सर्व क्रियेअर्थी आवडी ठेवून अधविकाराचा उपयोग मी घेत गेलो. जेणेकरून माझे जीवस्वरूप ऊर्ध्व होईल
असे कुठल्याच क्रिया मी केल्या नाहीत आणि म्हणून हे परमेश्वरा, आपण माझ्या या अधविकाराच्या चालीचा दोषाची चाल नासून टाकून आपले उत्तम विधी माझ्याकडून घडवून घेऊन माझा हा अधविकार नासून टाकून आपला ऊर्ध्वविकार आनंद तथा विधी माझ्याकडून आपणच घडवून घ्या. मी देखील यासाठी प्रयत्न करून आपल्या सर्वही विहित कार्यासाठी आवडीने आनंदाने उपस्थित राहीन. आपण माझ्या या अधविकाराच्या चालीचा प्रसव मोडवावाची. देवाला प्रार्थना करा. कुठे कुठे आपण अनाठाई आवडीपूर्वक उपस्थित राहतो, तेवढी आनंद आपण ईश्वराविषयी तेवढा आनंद दाखवत नाही. निरूपण, देवपूजा आदी करणं भेटी याविषयी आपली आवडी कमी पडते. त्याविषयी देवाला प्रार्थना करा आणि प्रायश्चित्त म्हणत असताना आपल्या हृदयापर्यंत ते शब्द पोचतील अशा प्रकारे ते म्हणा. डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत, डोळ्याच्या कडा तरी पाणावल्या पाहिजेत. आपल्या प्रार्थना करा देवाला. दंडवत. तिसरा दंडवत आपला विकल्प दोषाविषयी आहे. विकल्प दोष म्हणजे देवतेला शरण जाणे आणि त्या ज्या विकल्पजनित क्रिया आहे त्या करणे. अशा पद्धतीने जो काही दोष घडलेला आहे त्याविषयी देवाला प्रार्थना करणार आहोत. जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा, बटोबासांच्या गोसावी, आऊसांच्या स्वामी जगन्नाथा, बाईसांच्या बाबा. आपण मूळ सृष्टीपासून प्रवाही सृष्टी यामध्ये अनेक वेळा मला आपल्या ज्ञानाचे दातृत्व केले. परमेश्वर जाणीजे या वचनाद्वारे आपण अनेक वेळा श्रीमुखे तथा अधिकरण ईश्वर साधकांच्या मुखे मला वेळोवेळी अधिकारानुरूप मला ज्ञान दिले व उत्तम विधी मला आपण प्राप्त करून दिले. परंतु हे परमेश्वरा, मी वेळोवेळी अशाश्वत नाशिवंत सुखाच्या प्राप्तीसाठी आनंदासाठी मी आपले सन्निधान सोडून देवतेच्या विधीला तथा प्रत्यक्ष देवतेला विकल्पजनित क्रियेला शरण गेलो व त्यानुसार विधी करून आपणास खंती आणविली. हे परमेश्वरा, मी माझ्या काही क्षुल्लक क्रियार्थी व अशाश्वत आनंदासाठी क्षणभंगूर सुखासाठी म्हणून आपले विहित आचरण, वचनाचा, आज्ञेचा
भंग केला व जेणेकरून अशा प्रकारचे नाशिवंत सुख भेटेल अशा अविहित क्रिया स्वीकारत जाऊन त्याचा उपयोगही घेतला. वेळ प्रसंगी कुळदेवता, गंडे, दोरे, ताईत, खड्यांच्या अंगठ्या या आवर्जून परिधान केल्या व ईश्वराविषयी असलेला विश्वास स्वतःच्याच मनात कुठेतरी मी कमी केला व ईश्वर सोडून इतर जीवदायक देवतादायक विधींचा अंगीकार केला. ज्या वेळेस माझ्यावर काही दुःख संकटे आले त्यावेळेला मी परमेश्वराचा स्मरणविधी सोडून, स्थानवंदन प्रार्थना सोडून मी जीवा देवतेला शरण गेलो व त्यांचेकडून अनाठाई अपेक्षा ठेवून त्या ठिकाणी त्यांना शरण गेलो व त्यावेळेस आपले सन्निधान गमावून बसलो. आपल्याला खंती येईल अशा प्रकारची विकल्पजनित साधना स्वतः केली, इतरांकडून करवून घेतली, तथा द्रव्य देऊन त्यास निमित्त झालो व अनेकांना विकल्पाला जावे अशा प्रकारचे वर्तन केले व वेळ प्रसंगी जे काही दुःख प्राप्त होईल त्या सर्वही दुःखाला सकळही भोगे निमानावे की या वचनाचा निरूपण ऐकून देखील ते भोग भोगण्याची तयारी न ठेवता ते लवकर नासावे म्हणून जीवा देवतेंचा उपयोग घेतला व त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या अनेक विकल्पजनित क्रियेचा अंगीकार केला, जेणेकरून हे परमेश्वरा आपण दुखावला, खंती आली व आपण मला सोडून दूर निघून गेलात आणि या विकल्प दोषाच्या प्रसवामुळेच अजूनही आपण मला भेट दिली नाही. इतकी खंती माझ्यामुळेच आपल्यामध्ये माझ्याविषयी आलेली आहे आणि म्हणून हे परमेश्वरा मी अनंत जन्मी, अनंत युगे, अनंत सृष्टी आपल्या ज्ञान क्रियेला पात्र न होता मी अनेक वेळा विकल्पजनित क्रियेच्या अधीन झालो व परमेश्वर प्राप्तीचा कुठलाच विधी आपण सांगितल्याप्रमाणे करण्याचा साधा प्रयत्न देखील मी केला नाही. आणि म्हणून हे परमेश्वरा आपण दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळूपणे इतके विकल्पजनित
दोष घडून देखील याही सृष्टी याही जन्मी आपण मला आपले ज्ञान दिले, आपल्या परमार्गांचा, अधिकरणांचा, साधू संतांचा, वासनिकांचा, स्मरणनिष्ठ, आचरणवंत साधकांचा योग घडवून दिला, तरी देखील याही सृष्टी मी नाशिवंत सुखासाठी विकल्पजनित वस्तूंचा, क्रियेचा अंगीकार करतच आहे. चैतन्यापर परमेश्वर जाणून देखील त्यांच्याकडून मोक्षाची, ईश्वर प्राप्तीची अपेक्षा न ठेवता वेवाचेनी दृष्टांते, मोडिये तोडिये विषय व्यवहारच मागतो. परमेश्वरा, मी आपल्याकडे अनेक गोष्टी, दृष्टपर, नाशिवंत वस्तू मागत असताना आपले ज्ञान, प्रेम, सेवा, दास्य तथा आनंद प्राप्ती याची कधीच मागणी करत नाही, प्रार्थना करत नाही व इतर अदृष्टपर आपल्या सुखाची अनुभूती, विधीची अनुभूती न मागता दृष्टपरच विधींकडे, क्रियेकडे, पदार्थांकडे माझी ओढ असते आणि या दृष्टपर वस्तूंसाठीच मी विकल्प दोषासारखा मोठा दोष अंगवितो, जेने दोषे आपण तीन सृष्टी माझे मुख पाहत नाहीत, इतका मोठा दोष, विकल्प दोष माझ्याकडनं सतत घडत आहे व तो घडावा अशाच दृष्टीने मी लहान सहान अपेक्षापूर्वक विकल्पजनित क्रियेचा अंगीकार करत आहे. हे परमेश्वरा, या सृष्टी या जन्मी आपण माझ्या विकल्प दोषाचा प्रसव मोडला नाही, तर इथून पुढे देखील मी वाहत वाटोळा अनंत सृष्टी असाच वाहत जाऊन माझा कधीच उद्धार होणार नाही. म्हणून हे परमेश्वरा, आपल्यास विनंती आहे की आपण योग्य तो विधी घडवून, शिक्षापन करून, निरूपणाद्वारे माझ्या या विकल्प दोषाच्या चालीचा प्रसव मोडवून मला आपण आपल्या पदरी ठाव द्यावा, अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंड. आठवा, आपण कुठल्या कुठल्या क्रियार्थी देवताजनित क्रियेचा उपयोग घेतला असेल. गंडे, दोरे, ताईत, खड्यांच्या अंगठ्या यांचा उपयोग आपण घेत आहोत. ईश्वर साधक आपण देखील अजून काही निमित्ताने आपण देवताजनित विधी केले असतील तर देवाला त्याविषयी प्रार्थना करा आणि तो दोष नाशाविषयी विनंती देवाला आपल्याला करायची आहे. हात जोडून सगळ्यांनी विनंती करा मनापासून. दंड. चौथा दंडवत आपला हिंसा दोषाविषयी आहे.
हिंसा ही दरा दरकुटाही न चुके असं म्हटलेलं आहे. म्हणून आस्तिपरीमध्ये विकार शून्य विकल्प शून्य हे वचन आहे. परंतु तिसरा जो दोष आहे हिंसा, या हिंसा शून्य असं काही स्वामींनी कुठे सांगितलं नाही. कारण की हिंसा ही घडतच राहते, कळत न कळत. आणि म्हणून हा हिंसा दोषही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे धर्मावरून जाण्यासाठी. त्या दोषाविषयी आपण देवाला प्रार्थना करावी. जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा. आपण अनंत सृष्टी मला ज्ञान दिले व त्या ज्ञानाद्वारे मी सर्वाधिकारी आहे असे सांगत असताना मी सर्व दोषांचे आळे आहे, दोषदर्शी आहे हे देखील आपण मला सांगितलेले आहे, निरोपिलेले आहे. आणि त्याच दोषाच्या आळ्यामुळे अनेक दोष माझ्या जीवस्वरूपी कायम अनंत सृष्टीपासून मी साठवून ठेवलेले आहे. हे परमेश्वरा, अशाच काही दोषांमुळे माझी मूळ स्थिती सात्विक असली तरी देखील मी आता तामस तथा तमतम करणारा, चिडचिड करणारा अशा स्वभावाचा झालेलो आहे. जीव जैसा संगी ठेविजे तैसा ठाके असे आपण निरोपिलेले असताना देखील सात्विक, स्मरणनिष्ठ, आचारनिष्ठ साधकांसोबत राहून मी त्यांचा कुठलाही गुण घेत नाही. परंतु दोषवंत, तामस, हिंसक व्यक्तींसोबत राहून न राहून देखील त्यांचा तो हिंसा दोष मी घेतो व त्यानुसार जगामध्ये वावरत असताना जारज, अंडज, स्वेदज, उद्बीज या चारी प्रकारे जन्मणाऱ्या अनेक जीवांना मी दुखवितो. हे परमेश्वरा, आऊसांनी श्वानाला दगड मारल्यावर आपण दुखवला आणि आपले दोन्ही श्रीकर आपण कानावर ठेवले. हे परमेश्वरा, जीव मात्री आपण माझ्या तथा सर्व जीवांच्या चिंतनाचा विषय मला माहीत असून मुंगीचे वैरत्व देखील आपण चिंतू नये असे सांगितलेले असून कलियुगी तथा चहुयुगी हिंसा अधर्म असे निरोपिलेले असून देखील मी वेळोवेळी अनेकांच्या बद्दल मनामध्ये वाईट साईट हिंसक विचार करून मी मानसिक हिंसा तथा मानसिक हिंसेचा दोष मी स्वतःला लावून घेतो तथा त्या मानसिक क्रियेचे वाचिक हिंसक असे बोल बोलून
अनेकांच्या मनामध्ये ते हिंसा पेरतो व हिंसा दोषाचे वाचिके करून प्रत्यक्ष तो दोष घडण्याची चाल मी स्वतःच वाढवितो व मानसिक वाचिक हिंसा घडल्यावर प्रत्यक्ष जे उल्लेखिले जे बोललो अशा प्रकारची हिंसक क्रिया समोरच्या जीवाप्रती करीत असतो. सूक्ष्म जंतूंपासून सुरू झालेली ही हिंसा पुढे पंच ज्ञानेंद्रिय असलेले सर्वही जीव यांच्यापर्यंत ही हिंसा पोहोचते. तथा मुंगीला देखील मी दुखावितो, त्रास होईल अशा प्रकारचे वर्तन करतो व मानसिके सूक्ष्म जंतू मुंगी पासून आपल्या ईश्वरपरायण भक्तांपर्यंत माझ्या या हिंसा दोषाचा प्रसव वाढवतो, जेणेकरून ईश्वरापर्यंत या हिंसा चालीचा दोष वाढवून मला नित्य नरक होतील अशा प्रकारची हिंसा माझ्याकडून नित्यही घडत आहे. आणि म्हणूनच सूक्ष्म जंतूंच्या दोषांपासून सुरू झालेली ही हिंसा दोष ईश्वर अवतारापर्यंत जाऊन पोहोचेल व माझ्याकडूनच परमेश्वर दुखावतील. पूर त्यागाला मी निमित्त होईल तथा विषाच्या सुपाऱ्या देण्यापर्यंत माझी ही हिंसा दोषाची चाल परमेश्वरापर्यंत जाईल व मला नित्य नरकासारखे मोठे दोष लागून पुढे देखील मी अनंत सृष्टी अशाच हिंसा दोषामध्ये त्या प्रसव चालीमध्ये अडकून राहील. आणि म्हणून हे परमेश्वरा, आपण मला अहिंसकत्व विहित केलेले असून देखील मी पोथी निरूपणाच्या निमित्ताने तथा आपल्या विहित सेवा दास्याच्या निमित्ताने पोथी निरूपण स्थळी उपस्थित राहून त्या ठिकाणी असलेल्या किडामुंगी माझ्या पायाखाली येत आहेत, तरी देखील त्या दोषाकडे माझे लक्ष नाही. सेवा करीत असताना पायाखाली मुंग्या मेल्या तथा जीवजंतू मेले, त्याचे मला कुठलेच दुःख नाही, अनुताप नाही, त्याविषयी प्रायश्चित्त नाही. असे करीत मी पंच ज्ञानेंद्रिय असलेल्या पशु प्राण्यांना देखील दुखविले, त्यांची हिंसा केली, त्यांच्या हिंसेला निमित्त झालो. झाडाची पाने तोडली, फुले तोडली, स्थावराला दुखविले, जलद्रूपाला दुखविले. मनुष्यापर्यंत माझी ही हिंसा दोषाची चाल पोहोचली व पुढे
मनुष्यांना दुखवत त्यांच्या हिंसेपर्यंत मी जाऊन पोचलो व माझ्याकडून प्रत्यक्ष हिंसा देखील घडेल अशा प्रकारची प्रसव चाल मी मनामध्ये बाळगून ठेवली व पुढे मंगलकाळी, अवसरकाळी, निरूपणकाळी देवपूजा वंदन करत असताना माझी ही हिंसा दोषाची चाल, तमतम, चिडचिड, कंटाळा या ठिकाणी उद्भवत असतो व आपल्या क्रियेने सात्विकता येते. अशा प्रकारची क्रिया माझ्याकडून न घडता मंदिरात आल्यावर देखील माझी हिंसा होईल किंवा समोरचा दुखवेल अशाच प्रकारची वार्ता, शब्द माझ्या मुखातून निघत असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू, किडामुंगी, दृश्य जंतू यांची हिंसा माझ्याकडून होत असते. अनावश्यक प्रमाणामध्ये पाणी सांडून, अनावश्यक हालचाली करून येरझाऱ्यामध्ये अनेक सूक्ष्म जंतू माझ्याकडून हिंसविल्या जातात. हे परमेश्वरा, अशा प्रकारे माझ्या या हिंसा दोषाचा प्रसव मी मोडून घेतला नाही तर मी असाच हिंसा दोषामुळे प्रसवत नित्य नरकापर्यंत जाऊन पोहोचेल. आणि म्हणून हे परमेश्वरा, आपण माझ्या या हिंसा दोषाच्या चालीचा प्रसव मोडवून मला योग्य करावे, घडवावे, मडवावे. माझा या दोषांमुळे जो अनधिकार तयार झाला असेल तो आपण विधीच्या माध्यमातून नासून टाकून अधिकारात बदल करावा, योग्य करावे अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंड. हिंसा दोष जो आहे तो सतत आपल्याकडनं घडत राहतो दिवसभर. आणि म्हणून श्वास जरी घेतला आपण तरी त्याच्यात अनेक सूक्ष्मजंतू मरतात. डोळ्याची पापणी जरी लावली तरी अनेक सूक्ष्मजंतू त्याच्यामध्ये मरतात. आणि म्हणून हा दोष वाढत जाऊ नये म्हणून रोज आपण नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ या दोषाविषयी प्रायश्चित्त केलं पाहिजे. आणि आताही देवाला आपण विनंती प्रार्थना करूया की पोथीच्या निमित्ताने आपलं जे काही येणं जाणं झालं, इथे अनेकांशी बोलणं झालं, त्यामध्ये असा काही हिंसा दोष घडला असेल, घडलाच आहे, तर त्याविषयी एक शाळानार्थ देवाकडे आपण प्रार्थना करूया. सगळ्यांनी डोळे मिटून हात जोडून देवाला प्रार्थना करायची. दंड. पाचवा आणि शेवटचा दंडवत आपला अविरन दोषाविषयी तथा इतर जे काही विनंती प्रार्थना आहे ती आपण यामध्ये करणार आहोत. जय तू मंगल मंगला, परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा, श्री पंचावतारा. परमेश्वरा, आपण दयाळू आहात, मायाळू आहात, कृपाळू आहात, कनवाळू आहात. आणि म्हणूनच आपण माझ्या अविद्या दोषाचा
नाश होण्यासाठी व त्या संबंधित असलेल्या अधमती, अधगती, अधरतीचा नाश व्हावा व त्याद्वारे मी ऊर्ध्वमती, ऊर्ध्वगती, ऊर्ध्वरती यामध्ये कार्यरूप व्हावे, यासाठी वेळोवेळी आपण मला ज्ञानाप्रेमाचे अधिकार घडतील अशा क्रियेचा योग प्राप्त करून दिला. माझा ज्ञानाधिकार वाढेल, ज्ञानाधिकार घडेल, प्रेमाधिकार घडेल व प्रेमाधिकार वाढेल. अशा प्रकारच्या प्रेमोपायाच्या क्रियेचा, विधींचा योग निरंतर करवून दिला. माझ्या विकार, विकल्प, हिंसा तथा या क्रियावधींचा, दोषांचा व देहावधीच्या दोषांचा नाश होईल. अशा प्रकारचे अनेक विधी, निरूपण विधी, स्मरण विधी, अधिकरण, मार्गमंडळी यांची भेटी तथा सेवादास्य इत्यादी अनेक विधींचे योग मला आपण प्राप्त करवून दिले व वेळोवेळी माझ्यापर्यंत या सर्वही विधींचे आयोजन पोहोचत गेले. परंतु हे परमेश्वरा, मी या सर्वही विधींचे अवहेलन करून या कुठल्याच विधीला मी उपस्थित राहिलो नाही. आपण मूळ सृष्टीला देखील माझा कुठलाही ज्ञानाधिकार नसताना, मनुष्य देहाची निष्पत्ती नसताना देखील आपण मला 32 लक्षणी विना अर्जकत्वे मनुष्य देह दिले, विना अर्जकत्वे ज्ञान दिले, विना अर्जकत्वे भेट दिली व मला मूळ सृष्टीला तीनही मूळ सृष्टीत श्रीमुखे ज्ञान दिले. परंतु तिथे देखील आपण जीवा, देवता, प्रपंच यांचे ज्ञान सांगून परमेश्वराचे देखील ज्ञान करविले. परमेश्वर जाणीजे ही प्रक्रिया आपण केली, आपला कड आपण केला. परंतु परमेश्वर पाविजे हा विधी मात्र माझ्याकडून मी कधीच केला नाही. जीवे करावे ते ठेले आपण हे वचनामध्ये सांगितलेले असताना मी माझा ठाकलेला कड कधीच पूर्ण केला नाही, पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही. घरी राहून देखील आपल्या नामस्मरणाच्या माध्यमातून नामाचे 10 ठाय मी कधीच माझ्या उपयोगामध्ये आणले नाही. आपल्या एका नामाने 10 लाभ आपण उपस्थित केलेले असताना या कुठल्याच लाभाचा मी उपयोग घेतला नाही. आपण नामस्मरण विहित केले
लीळा चिंतन तथा सूत्र चिंतन आणि त्याचे आचरण मला निरूपिले, विहित केले, परंतु आपण विहित केलेला सर्व ही विधी मी अव्हेरून बाजूला करून आपण न सांगितलेला इतर विधी सहेतुकपणे करीत गेलो. सूत्रपाठाऐवजी, लीळाऐवजी अनेक अविहित पारायण वाचित बसलो, जेणेकरून ज्ञानस्तर वाढेल. असे कुठलेच विहित वाचन मी केले नाही. त्या सर्वही ज्ञानाचा तथा उपस्थित निरूपणाचा मी अव्हेर केला व जेणेकरून माझे जीव स्वरूप उजळेल असा कुठलाच विधी उपस्थित असताना देखील मी केला नाही. त्या सर्वही विधींचे, ज्ञानाचे मी अव्हेरण केले. सेवादास्याने माझ्या अनेक अडथळ्यांचा, अयोग्यतेचा नाश होईल असे असताना देखील भटोबास उपलक्षणे सेवेचा मी स्वीकार केला नाही. उलट त्या दोषांचे अव्हेरणच, त्या सेवेचे, दास्याचे अव्हेरणच माझ्याकडून मी करीत गेलो व जेणेकरून जीव स्वरूप उजळेल, दोष नासेल अशा सर्वही विहित विधींचे अव्हेरण करून हे परमेश्वरा एक प्रकारे आपल्या प्रवृत्तीचाच तथा सन्निधानाचाच अव्हेर मी करीत गेलो आणि म्हणून मूळ सृष्टीपासून आजपर्यंत आपल्या कुठल्याच प्रवृत्तीचा मी मान राखू शकलो नाही. अव्हेरणच माझ्याकडून घडत गेले आणि म्हणून या सृष्टीपर्यंत लोटत लोटत मी आत्तापर्यंत इथपर्यंत आलेलो असून हे परमेश्वरा, आपले देखील सन्निधानाचे अव्हेरण केल्यामुळे प्रत्यक्ष आपण मला भेट दिली नाही व जेणेकरून आपण मला पुनरपी भेट द्याल अशाही विधींचे मी अव्हेरण करतो. विकाराची, विकल्पाची शून्यता आपण सांगून केली नाही. स्वभावाला मात्रा दिली नाही. निरर्थक आलिंबनाचा त्याग केला नाही व जेणेकरून ईश्वर प्राप्त होईल अशा स्मरणविधीचे अव्हेरण केले व कुठलाही प्रकारचा दोष जन्मपर्यंत त्यागता येईल असा त्याग मी केला नाही. विधीला जन्म दिला नाही. आपल्या सर्वही क्रियेचे, विधीचे, प्रवृत्तीचे अव्हेरणच केले आणि म्हणून हे परमेश्वरा, आपण देखील माझा अव्हेर करून दूर निघून गेलेले आहात, परंतु आपण
तरी देखील दयाळूपणे, मयाळूपणे, कृपाळू कनवाळूपणे मायपणा करून याही जन्मी आपला योग, ज्ञानाचा योग मला घडवून दिला, त्याद्वारे देखील मी आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकेल असे विधी आज देखील आपण मला प्राप्त करवून दिले व ते घडावे म्हणून साह्य देखील वेळोवेळी आपल्याकडून प्राप्त होत असते। तरी देखील मी आपल्या सर्वही विधींचे, प्रवृत्तीचे अवहेलनच करतो। हे परमेश्वरा, माझ्या या दोषामुळेच अनेक प्रेमोपायादी क्रियेची उपलब्धता असून देखील माझ्या या अवहेलन दोषामुळे तो विधी माझ्या लक्षात येत नाही। लक्षात येऊन देखील तो माझ्या आचरणातून व्यक्त होत नाही आणि तेने करून अजूनच अवहेलनाचा दोष माझ्याकडे वाढत आहे, घडत आहे। हे परमेश्वरा, आपण मायपणा करून माझ्याकडून उत्तम उत्तम सेवादास्य घडवून, तसेच उत्तम उत्तम प्रेमोपाय विधी घडवून, सेवादास्य घडवून माझा हा अवहेलनाचा दोष नासून टाकून लवकरात लवकर आपली भेट मला द्यावी अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती। दंड। डोळे बंद करून आठवा, आपण कितीतरी ईश्वरदायक विधींचे अवहेलन करतो, देवपूजेला येत नाही, नरपणाला येत नाही। आपण घरी देखील आपण अनेक विधी उपलब्ध असतात ईश्वरदायक, ते घरी सुद्धा आपण करत नाही। मंदिरात आल्यानंतर देखील त्या गोष्टींचा अवहेर आपण करतो। या सर्वही दोषांची आठवण करा आपल्या आणि त्याविषयी दुःख देवाकडे आपण करायचं। आपला 5 दंडोतांचा प्रायश्चित्त विधी या ठिकाणी संपन्न झाला। आता सर्वांनी देवाला दंडवत करून प्रार्थना करायची आहे।